Hello, ma'am. Hello, We welcome you on our show. thank you. Yes. And how are you doing today, ma'am? I'm good, I'm great. नाईस नाईस. सो मॅम टू स्टार्ट विथ आम्हाला आणि आमच्या ऑडियन्सला हे जाणून घ्यायचं की तुमची आतापर्यंतची जी जर्नी आहे न्यूट्रिशनिस्टची ती कशी होती? सो पहिल्यांदा आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी डायटिशियन मोक्षा. माझा मास्टर्स इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन झालेला आहे टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी पुण्याहून. त्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल माझे 2 महिन्याची इंटर्नशिप झाली आहे पूना डायबिटीज सेंटर पुणे कॅम्पच्या इथं. आणि त्यानंतर ड्युरिंग द लॉकडाऊनच्या वेळेस तर मी फ्रीलान्सिंग करत होते ऑनलाईन. मग त्याच्यानंतर मी VLCC ॲज अ डायटिशियन म्हणून जॉईन केलं. सो माझं तिकडे 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. मी त्याबरोबर साईड बाय साईड बट जरी आय वॉज वर्किंग, मी सोडलं कधीच नव्हतं की माझं स्वतःचं मी फ्रीलान्सिंग करत होती. कन्सल्टेशन चालू होतं माझं साईड बाय साईड. आणि देन मग ड्यू टू सर्कमस्टन्सेस मी VLCC जॉब सोडला आणि मग मी आता स्वतःच सुरू केलेलं आहे आहार कौशल्यम नावाचं क्लिनिक. ओके. वाव. नाईस. मॅम तुमचं क्लिनिकचं जे तुम्ही नाव सांगितलं आता आहार कौशल्यम त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. बेसिकली आहार कौशल्यम मी हे सुरू करण्याचा निर्णय घेतला कारण की मी खूप बघितलं आहे की मार्केटमध्ये सध्या जे काय आहेत असं लोकांना जे पर्सनलाइज्ड गोष्टी असतात, टच जो पाहिजे असतो, होलिस्टिक अप्रोच. बेसिकली आमचं मिशन आहे की वी आर रिडिफायनिंग न्यूट्रिशन थ्रू द ऍस्पेक्ट की इट इज नॉट ओनली वर्किंग फॉर युअर वेलबिंग बट इट इज गिव्हिंग यू अ हॅपी माइंड, सोल अँड एव्हरीथिंग. होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय, आम्ही फक्त एकाच गोष्टीला नाही टार्गेट करत आहे. बेसिकली आम्ही ऍज पर्सन ऍज अ होल म्हणून की फक्त आम्ही तुमचं हेल्थ वेलबिंग नाही बघत आहे, आम्ही तुमचं मेंटल, सोल जे काही ऍस्पेक्ट्स असतात हेल्थसाठी, फिजिकली, मेंटली, इमोशनली, सोशली, हे सगळं ऍस्पेक्ट्सला पकडून मग मी विचार केला की आहार कौशल्यमला मी सुरुवात केली असं. ओके. येस. तर मॅम आता तुम्ही डाएट न्यूट्रिशन या फील्डमध्ये आहात. तर मला असं वाटतं पर्सनली की म्हणजे मी पण स्वतः ट्राय करते खूप डाएट करणं, पण ते फॉलो होत नाही. ओके. तर असं काय आहे की ते जरा कठीण आहे आणि डिफिकल्ट आहे? सी, लोकांना असं वाटतं की डाएट करणं म्हणजे की सगळंच खाणं पिणं सोडणं असतं, जे सगळ्यात ज्याला आपण म्हणू की ते सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे. ओके. डाएट इज नॉट स्ट्रिक्ट, म्हणजे तुम्हाला काय असं स्ट्रिक्ट डाएटवर नाही टाकलं जात. माझं कसं आहे की मी बेसिकली सांगते लोकांना की तुम्हाला जे खायचे खा, पण मॉडरेशननी खायला पाहिजे. थोडेसे येस रिस्ट्रिक्शन्स राहतीलच ऑब्विसली, असं काही होणार नाही की देर इज नो ऍज सच डाएट की जिथं रिस्ट्रिक्शन्स राहणार नाही. पण तुमचं तेवढं विल पॉवर पाहिजे की तुम्ही ते चेंजेसला अडॅप्टेबिलिटी पाहिजे की तुम्ही हो की मी आता सुरुवात करणार आहे की मी करेल तर चेंजेस दिसून येतील. आता लोक फॉलो करतात, काही नाही फॉलो करत. सो बेसिकली डाएट इज नॉट की आम्ही खूपच तुम्हाला रिस्ट्रिक्ट करून की हे खायचंच नाही, हेच बंद करा, असं काहीच नसतं. तुम्ही खा, पण मग मॉडरेशन मध्ये खाऊ शकता असं. ओके. तर मॅम अजून एक माझा असा क्वेश्चन होता की आता जसं मी वर्किंग आहे आणि माझं डिजिटल मार्केटिंगच्या ह्या फील्डमध्ये आम्ही सतत शूट्स मध्ये असतो, आउटडोर आमचे सर्व कामं असतात. तर असंही भरपूर मला असं वाटतं की माझं एक्झर्शन होतंय. तर मला हे सोडून वेगळं डाएट आणि एक्सरसाइज करायची गरज आहे का? हो, कारण की जेव्हा तुम्ही युजली जे लोक ट्रॅव्हलिंग करतात, एस्पेशली जे जे बिझनेसमॅन आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंगला खूप जायला लागतं, त्यांचंही तेच म्हणणं असतं की मॅम आम्ही एवढं फिरतो, हे करतो, तरी आम्ही करायची गरज आहे का? तर हो, कारण की तुम्ही बाहेर जे खाताय ते डिपेंडिंग आहे. यू आर नॉट इट, म्हणजे आता तुम्हाला जी अवेबिलिटी असेल, कधी तुम्ही हेल्दी फूड खाताय, नॉर्मल जेवण असेल, कधी तुम्हाला नाही ऑप्शन आहे तर तुम्ही फास्ट फूडला जातात. एक्सरसाइज म्हणून ऍज तुमचं होत नाही, कारण की इथे युअर ट्रॅव्हलिंग बाय कार, काहीतरी व्हेकल घेऊनच जाते, तुम्ही बसने जाल, कारने जाल, ट्रेनने जाल, तर ऍज सच फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमची काही होत नाही. आणि जे तुमची चालू आहे, जे तुम्हाला वाटतंय तुमची ऍक्टिव्हिटी होते, ते फक्त नॉर्मली जे आपणही करतो, आम्ही पण करतो की ठीक आहे मी इकडून ते इथपर्यंत चालले, झालं माझं वॉक. दॅट इज द थिंग. कारण की तुम्ही जितकं ट्रॅव्हल कराल, आणि पहिली गोष्ट म्हणजे की त्यासाठी पण डाएट दिलं जातं की जे लोक म्हणतात की आम्ही एका ठिकाणी राहतच नाही, आम्ही सारखं सारखं जात असतो, आम्ही आउट ऑफ स्टेशन असतो, तर त्यावेळेसही मग
काही टिप्स देते मी, जसं की तुम्ही मोर दॅन हाफ द टाइम यू हॅव टू बी हायड्रेटेड. कारण की तुम्हाला माहिती की तुम्ही ज्या प्लेसला जाताय तिथं तुम्हाला वॉटर अवेलेबिलिटी कशी असते. तर तुम्ही कधी बाहेर पडण्याच्या आधी ऍटलीस्ट 1 लिटर 1.5 लिटर पाणी पिऊन निघायला पाहिजे. म्हणजे असे तुम्ही जिथेही जाल तुम्ही असे ऑप्शन्स बघाल जे तुम्हाला तुमच्या वेट लॉस साठी जरी तुम्ही विचार केला, तुम्हाला हेल्दी इटिंग आहे तसे तुम्ही ऑप्शन शोधू शकता. नॉट नेसेसरीली की ऑप्शन ठीक आहे ऑप्शन नाही तो दॅट वी कॅन डू, बट जेव्हा ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जर आपण एक्सप्लोर करायला जातो, मेक शुअर की तुम्ही हेल्दी चॉईसेस निवडताय. ओके मॅम, तुम्ही हायड्रेशन एक आता मेन्शन केलं, तर मला वाटतं सर्वात मोठं चॅलेंज माझ्यासाठी तर तेच आहे की मला माहित आहे मला हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे, पण ते माझ्याकडनं फॉलो होत नाही किंवा लक्षात येत नाही. त्यासाठी मॅम काही तुम्ही सांगू शकता? तुम्ही एकतर सकाळी उठल्या उठल्या स्वतःला सवय लावा 1 ग्लास पाणी प्यायचं कंपल्सरी. ऍटलिस्ट तिथून तुमचं किकस्टार्ट होईल, मेटाबॉलिझम किकस्टार्ट होतं बेसिकली. कारण की कसं असतं, लोक जेव्हा युजली डाएट हिस्ट्री घेत असते, तो मी विचारते लोकांना की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय करतात. काही नाही मॅडम, आम्ही 1 कप चहा पितो. ते काय होतं, जर तुम्ही पाणीच प्यायला नाही तर तुमचं मेटाबॉलिझमला बूस्टच होणार नाही, तो किकस्टार्टच होणार नाही. सो आधी तुम्ही तिथं सुरुवात करा. तुम्ही रिमाइंडर्स लावू शकता तुमच्या फोनमध्ये. आता तर वी ऑल वर्क विथ आर स्मार्ट गॅजेट्स, ओके. तर तुम्ही डेफिनेटली दर अर्धा 1 तासाचा अलार्म लावायचा की 1 ग्लास पाणी प्या, 2 ग्लास पाणी प्या. हळूहळू जसं तुम्ही ते लावायला लागले की तुम्हाला फोनची पण गरज पडणार नाही. तुम्हाला तहान लागली की प्यायचं. आपण काय करतो, तहान लागली का ठीक आहे आता थोड्या वेळ पिऊनच घेऊ, मग आपण ते डिले करतो, मग ते थर्स्टे निघून जाते आणि मग पाणी पण पित नाही. तर बरेचसे असे त्रास होतात लोकांना, मग ते अशी सवय लावायची आपण. ओके, थँक्यू, चांगली टिप दिली मॅम तुम्ही. थँक्यू. मॅम, आपण आता सध्या म्हणजे मी एवढ्यात खूप असे व्हायरल डाएट्स असे बघतेय जे खूप व्हायरल होत आहे की तुम्ही समजा 2च अंडे खा आणि मग त्यानंतर ग्रीन टी घ्या, असंच तुम्ही दिवसभर तेच करा आणि तुम्ही 10 दिवसामध्ये तुमचं 6 किलो 7 किलो कमी होईल. आणि लोक ते फॉलोही करतात ब्लाइंडली. तर यावर तुमचं काय मत आहे? बेसिकली आय वुड सजेस्ट की पीपलनी फॅट डाएट्स, ज्याला आम्ही ऍक्च्युली तो टर्म दिलेला आहे फॅट डाएट्स म्हणून, असं काही फॉलो नका करू. कारण की काय होतं, अशा वेळेस ते जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हा ते करायलाही जातात असे डाएट्स, आणि जेव्हा नॉर्मल जेवायला जातात की त्यांचं लगेच वेट गेन होतं. म्हणून त्याचं नाव आहे फॅट डाएट्स. इट्स जस्ट टेम्पररी डाएट असतं ते, की ते टेम्पररी लॉस तुम्हाला दाखवतात. तर ते तुम्हाला माहिती नसतं की त्या डाएट्समुळे तुमचं मसल लॉस होतोय, फॅट लॉस होतोय, काय होतंय. ठीक आहे. सो आय वुड सजेस्ट की बिफोर स्टार्टिंग एनी न्यूट्रिशन ट्रेंड, तुम्हाला जिथं काही दिसत असेल तुम्ही प्लीज एका कन्सर्न आणि सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियन कडे जाऊनच सल्ला घ्या आणि मग तुम्ही काही जे चेंजेस करायचे बॉडीमध्ये ते करा. ओके मॅम, आपण एक बॅलन्स्ड मील बद्दल असं असतं की बॅलन्स मील आपला असला पाहिजे, पण कोणी समजा कन्सल्टेशन न घेता किंवा न्यूट्रिशनिस्टचं कन्सल्टेशन न घेता आपण घरी असं आपण आहे का की हे गोष्टी तुमच्या जेवणामध्ये तुमच्या प्लेटमध्ये असल्या पाहिजे, असं काही प्रपोर्शन आपलं फिक्स असतं का? तसं बघितलं तर आपण आपलं महाराष्ट्रीयन जर डाएट बघितलं, ठीक आहे, आपण जसं पोळी भाजी डाळ भात कोशिंबीर लोणचं पापड हे सगळं खातच असतो. ओल्ड एज म्हणजे पारंपरिक जे आपण बघतो प्लेट्स, जे आपले लोक पूर्वज खायचे, तसाच आपण ऍक्च्युली फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे की तुम्ही एखादी चपाती एखादी भाकरी घ्या, भाजी भरपूर घ्या, तुम्ही डाळ भात बऱ्यापैकी खाऊ शकता. जर तुम्ही डाळ भात इन्क्लूड करताय तुमच्या डाएट मध्ये तर तुम्ही चपातीचं प्रमाण कमी करा मॉडरेशन मध्ये. म्हणजे तुम्ही 2 चपाती खात असाल तर तुम्ही डाळ भात घ्यायचं असेलच, तुम्हाला डाळ भात घ्यायचं मग 1 चपाती घ्या, डाळ भात खा. किंवा जर तुम्ही 2 चपात्या खाते तर भाताच्या ऐवजी डाळ घ्या. तुम्ही असे बरेचसे व्हेरिएशन्स करू शकता. सिम्पल आहे, खूप कॉम्प्लिकेटेड असं काही नसतं. तर मॅम, सध्या फास्टिंगचं पण एक आहे की लोक म्हणजे त्यांना जर वेट लॉस करायचं आहे तर त्यांना असं वाटतं फास्टिंग एकच सोल्युशन आहे. आम्ही 1 दिवस आड 2 दिवस आड असं फास्ट करू किंवा इंटरमिटंट फास्टिंग जसं आहे तसं करू, खाणारच नाही आणि मग त्याच्याने हेल्थ प्रॉब्लेम्स पण त्यांना होतं. हे मी बघितलंय. तर यावर तुमचं काय मत आहे? बेसिकली लोकांचं काय असतं, त्यांना इंटरमिटंट फास्टिंग हा कन्सेप्ट क्लिअरली माहित नसतो.
ओके, इंटरमिटंट फास्टिंग मध्ये बरेचसे असतात की 5 days नॉर्मल खायचं, 2 दिवस तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा, किंवा तुम्ही 8 आवर्स इटिंग असतं, 16 आवर्सचं फास्टिंग गॅप असतो. सो बेसिकली किंवा काही जणांचं 24 आवर्सचाही असतो तो. सो मी काही एवढं तर 24 आवर्स मध्ये सांगणार नाही. मी जितके सांगेल की बेसिकली जेव्हा तुम्ही इंटरमिटंट जर करत असाल तर स्टार्टिंगला ऍटलिस्ट तुम्ही 8 आवर्सचं इटिंग आणि 16 आवर्सचा तो फास्टिंग गॅप वाला करा. मग त्याच्यात तुम्ही 8 आवर्स मध्ये कसं खायचं, तुम्ही नॉर्मल जे खाता आहेत, सकाळी जर तुम्ही 10 वाजता खात असाल तर त्याच्यात तुम्ही भाजी पोळी डाळ भात जे आहे ते घेऊ शकता. 3 वाजता जर लागलीच भूक तर मग युजली नाहीच खाल्लं तर त्याच्यात तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी किंवा नारळ पाणी असं जे 0 कॅलरीजचं असतं तसं, आणि मग तुम्ही रात्री मग संध्याकाळी 7:30-8ला परत तुमचं नॉर्मल जेवण करायचं, की देन अगेन द नेक्स्ट डे तुमचं 16 आवर्सच्या गॅपने खायचं असतं ते. काही जण फुल स्ट्रिक्टली फॉलो करतात, काही जणांना मग आम्ही सकाळी 10 वाजता मग दुपारी 3 वाजता थोडं स्नॅक्स म्हणून मग रात्री 8 वाजता देतो, तसंही असतं. सो ओके. बेसिकली फास्टिंग म्हणजे फुल फास्टिंग केल्याने नाही, कारण की पूर्ण तुम्ही फास्टिंग केलं तर ऑब्व्हियसली मसल लॉस हा सगळ्यात जास्त दिसून येतो, ऍज सच फॅट लॉस होत नाही. आणि मी म्हणते की फक्त जरी तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग ऍज अ डाएट करत असाल, दॅट इज नॉट द ओनली थिंग विच विल हेल्प यू लूज वेट. तुम्हाला एक्सरसाइज इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट ऍसेट. एक्सरसाइज हे मस्ट आहे. नाही तुम्ही रनिंग जॉगिंग काही केलं, सिम्पली ब्रिस्क वॉकिंग जरी तुम्ही डेली 40 मिनिट्स कराल तरी तुम्हाला त्याच्यात तुम्हाला, आणि हे डाएट केलं तरी तुम्हाला चेंजेस दिसतील वेट लॉस मध्ये. मग ते एवढं डेट्रिमेंटल नसतं हेल्थला, आणि फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम नाही करायचा असतो हा डाएट ओके. इंटरमिटंट. कारण की लोकांना ते वाटतं की अरे झालंय सुरू तर चला ते लाईफ लॉंग करू. नंतर ऍट अ पॉइंट असं होतं की वेट स्टक होऊन जातं. तर फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, 15 days मॅक्स टू मॅक्स 20 days, तेवढ्या पिरियड मध्ये हे करायचं असतं. ओके. ओके. आणि मॅम आता सध्या सप्लिमेंट्सचं पण खूप आहे की लोक सप्लिमेंट्स घेत आहेत, तर त्यावरती तुमचं काय मत आहे की आपण जर डाएट एखादी फॉलो करतोय समजा, तर त्याला सप्लिमेंटचा आधार असायला हवा की नको? जनरली आपण एक चूक करतो की आता जर तुम्ही सप्लिमेंट्स बघाल, सो सप्लिमेंट्स मध्येच बेसिकली जर तुम्ही बघितलं, मी आता एक असं बघितलं, मला एक आलं होतं भेटायला MR, तर त्या सप्लिमेंट मध्ये फ्लेक्सीड होतं. म्हणलं अरे यार, हे असं का आपण ऍडिशनली फ्लेक्सीड खातो आहे? वी कॅन गेट फ्लेक्सीड इन द नॅचरल फॉर्म. आपण खातो की जवस रोस्ट करून खा. आपल्याकडे असे सुपर असे हे जे नॉर्मल फूड्स आहे, पंपकिन सीड्स आहे, सनफ्लावर सीड्स आहे, फ्लेक्स सीड्स आहे, हे आपण नॅचरली का नाही खाते? मला सांगा, कुठलेही सप्लिमेंट्स मध्ये बघाल तर नॅचरल फूड्सच मेन इन्ग्रेडियंट असतं. मग तुम्ही नॅचरली खाण्यापेक्षा सप्लिमेंट्स का घ्यायचं? मग नॅचरली जेवढं तुम्ही खाल तेवढं तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट असतो. जर काही जर तुम्हाला असेलच काही आजार, त्यावेळेस मग एखाद्या वेळेस सप्लिमेंट ऍड करणं इज अ मस्ट. बट जर तुम्हाला नॅचरली मिळत आहेत गोष्टी इन द नॅचरल फॉर्म, तुम्हाला फूड इन्ग्रेडियंट्स मिळत असेल, तर मग कशाला तुम्ही सप्लिमेंट्स वर जाताय? दॅट इज द ओनली थिंग आय वुड लाईक टू से. ओके. ओके. आणि मॅम सध्या जसं तुम्ही युज केलं फॅड हा शब्द, तर फॅड अजून एक आहे प्लांट बेस्ड सप्लिमेंट्सचं. ओके, तर ते नेमकं काय? प्लांट बेस्ड सप्लिमेंट्स म्हणजे की तुम्ही बेसिकली प्लांट बेस्ड जे गोष्टी असतात, आता जसं की सोयाबीन इज अ प्लांट बेस्ड. ओके, बेसिकली हे लोकांना ते जे व्हिगनिझम फॉलो करतात, ओके, जे असे व्हिगन डाएट वर असतात ना, ते अॅनिमल प्रोटीन खातात ना, ते अॅनिमलचे रिलेटेड प्रोडक्ट्स घेतात. मग त्यावेळेस त्यांना जितके नॅचरल आपण जे क्रॉप्स उगवतो त्यानुसार बनवलेल्या गोष्टींमधनं त्याला आपण म्हणजे त्याला प्लांट बेस्ड बेसिकली म्हणतात, की तिथून ते नॅचरल फॉर्म मधनं ते सप्लिमेंट्स बनवले जातात. ओके. मॅम तुम्ही आता एक वर्ड यूज केलं व्हिगनिझम. तर व्हिगनिझम म्हणजे मला तरी आतापर्यंत माझी अशी अंडरस्टँडिंग आहे की त्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स खात नाही. तर ऍक्च्युअल मध्ये समजा एखादा व्हिगन व्यक्ती, त्याची डाएट कशी असेल? बेसिकली व्हिगनिझम जसं मी सांगितलं की इट इज बेसिकली यू डोंट नीड अॅनिमल प्रोडक्ट्स. तुम्ही मीठ खात नाही, तुम्ही डेअरी प्रोडक्ट्स खात नाही, तुम्ही दही दूध काय जे असेल अॅनिमल्सने बनवलेलं, त्यांचा मोटो असतो की दे आर अॅनिमल लव्हर्स, त्यांना ते आवडत नाही. मग त्या याच्यात त्यांना काय द्यायचं? तर आता जसं की
आपल्या नॉर्मल इंडियन रुटीन मध्ये पनीर आपण ऍज अ गुड सोर्स म्हणतो. जर एग जे लोक खात नाही तर जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्यासाठी पनीर इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. तसंच विगन मध्ये सोयाबीनचं जे असतं त्याचं टोफू आहे. सो त्यानुसार मग त्यांना आपण पनीरचं सबस्टिट्यूट टोफू देतो. त्यांना दुधाच्या ऐवजी आपण सोय मिल्क, आल्मंड मिल्क आहे ते त्यांना देतो. कारण की ओव्हरऑल त्यांना पण प्रोटीन कुठून ना कुठून तरी मिळायलाच पाहिजे आणि ते मिळतंय. फक्त की मग आपण ऍडिशनली त्यांना मग सांगायचं की ते जे डाळ नाही खात त्यांना डाळीचं कॉम्बिनेशन करून सांगायचं. तो सोयाबीनचे किती प्रोडक्ट्स असतात, फक्त सोयाबीनचं टोफू नाही तर तुम्ही किंवा मिल्क नाही तर तुम्ही त्याचे चंक्स मिळतात, तुम्ही त्याची भाजी करून खा. बिकॉज जो तसं बघितलं सो सोयाबीन इज कन्सिडर्ड ऍज अ गुड म्हणजे नॉन बायोलॉजिकल प्रोटीन ऍज इक्विव्हॅलंट टू जे एग आहे किंवा मीट आहे. त्याच्याबरोबर समोरासमोर नॉन बायोलॉजिकल प्रोटीन जर सगळ्यात जास्त असेल तर ते सोयाबीन मध्ये असतं. सो ते लोक बाकीचं नॉर्मलच असतं, फक्त की मग जिथं जिथं सबस्टिट्यूट लागतात मिल्क, डेअरीज आणि तिथं मग हे असे दिले जातात त्यांना. ओके. तर मॅम वेट लॉस साठी हम्म. असे काही जनरल काही असे टिप्स आहे का, किंवा जनरल एखादी डाएट अशी आहे का की ते वेट लॉस साठी सर्वच यूज करू शकता? ऍज जनरलाइज तर नाही डाएट प्लॅन असतो. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जाऊन तर तुम्हाला असं सहजच मिळून जाईल आणि लोक ते फॉलो करतील, पण नॉट नेसेसरीली की तो डाएट प्लॅन सगळ्यांनाच उपयोगी होईल. कारण की प्रत्येकाची बॉडी आणि मेटाबॉलिझम डिफर करते. सेकंडली तुम्ही डेली याच्यात मी अशी टिप्स सांगेल की तुम्ही हायड्रेशन मेंटेन ठेवा. लोक हार्डली 1 ते 2 लिटर पाणी पितात, तर तुम्ही 4 लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे. बेसिकली फ्रुट्स खा भरपूर. आपण फ्रूट ज्युसेस वर डिपेंडंट असतो, वेळ आपण जनरली फ्रुट्स खायला पाहिजे. ऍटलिस्ट ट्वाइस इन अ डे तुम्ही खाऊ शकता. कुठलेही फ्रूट, सीजनल फ्रुट्स आर द बेस्ट. मार्केटमध्ये ऑल इयर राऊंड वाले फ्रुट्स तर नकाच खाऊ, त्यांचा काही भरोसा नसतो. सीजनली अवेलेबल फ्रुट्स खा. भाज्या आपण सगळेच खातो, तुम्ही ते घेऊ शकता. त्याची क्वांटिटी वाढवा. जर कमी खात असाल तर तुम्ही सॅलड खाऊ शकता. सॅलड म्हणजे काय, तुम्ही एखादी गाजर खा, एखादी काकडी खा, बीट असेल ते घ्या, ते तुम्ही ऍड करू शकता. आणि मेन थिंग म्हणजे की एक्सरसाइज. आता नॉट नेसेसरीली की तुम्हाला जिमलाच जाऊन एक्सरसाइज करायची गरज आहे. ओके, तुम्ही साधं वॉकिंगनी सुरुवात करा. हाफ एन आवरची वॉकिंग करा, पण एकदम स्लो पेसनी, थोडस ब्रिस्क वॉकिंग करा. हळूहळू तुम्ही जॉगिंग करू शकता, रनिंग करू शकता. मग ज्यांना स्विमिंगची आवड आहे, ऑब्विसली स्विमिंग इज ऑल्सो गुड एक्सरसाइज. तुम्ही समर्स मध्ये तर आपण किती सारे जण जाऊन स्विमिंग करतो, स्विमिंग करू शकता. हे नॉर्मल छोटे छोटे टिप्स आहेत जे तुम्ही इन्क्लूड करू शकता वेट लॉस मध्ये. ओके. मॅम आता डाएट जे आहे त्याचा फक्त वेट वरती तर परिणाम होतोच, बट ओव्हरऑल आपली जी हेल्थ आहे म्हणजे की स्किन केअर साठी, त्यानंतर हेअर केअर साठी, त्यावर त्याचा कितपत परिणाम होतो? ऑब्विसली जेवढं तुम्ही चांगलं खाल तेवढं. आता जसं की फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, तर ऑब्विसली ते आपल्या स्किनला तेवढंच हेल्पफुल असतं. आपण उन्हात असतो, आपल्याला पोल्युशन किती असतं बाहेर, त्याच्याने आपली स्किन डॅमेज होते. सो तुम्ही डेफिनेटली फ्रुट्स जे अँटीऑक्सिडंट रिच आहे, व्हायटमिन सी ज्याच्यात जास्त आहे, ऑरेंजेस आहे, गुआवा आहे, पपाया आहे, आवळा आहे, हे तुम्ही भरपूर इन्क्लूड कराल तुमच्या डाएट मध्ये. एस्पेशली मग त्यातल्या त्यात लिफी व्हेजिटेबल्स भरपूर खा. मेथी, पालक, शेपू आहे, तांदूळका आहे, दे आर ऑल्सो गुड सोर्सेस. म्हणजे ज्याला डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण म्हणतो, ते तुम्ही भरपूर टाका. इवन सेम विथ द हेअर ऑल्सो. तुम्हाला तेवढंच, तुम्ही नट्स खा भरपूर, तुम्ही सीड्स खा, त्याचे बरेच फायदे असतात. वॉलनट्स आहेत, आल्मंड आहेत. आता ऍज सच पाईन नट्स तर इंडियामध्ये नाही मिळत एवढं, ते मिळत असेल तर खूप डॅम एक्सपेन्सिव्ह असतात. सो मी काही सगळ्यांना रेकमेंड करणार नाही. पण आपलं बदाम, काजू, किशमिश, किशमिश म्हणजे पण ते पण ब्लॅक, ओके, ब्लॅक रेझिन्स घ्या तुम्ही. वॉलनट्स खा. ऑइल सीड्स आर ऑल द मोर गुड. जसं मी आता आधीच सांगितलं, फ्लेक्स सीड्स आहे, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, ते तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर नुसतंच खायचं नसेल तर तुम्ही त्याचं पावडर फॉर्म करून करीज मध्ये टाकून पण खाऊ शकता. म्हणजे जर आपण काजू टाकत आहोत करीमध्ये, तर त्याच्याऐवजी तुम्ही पंपकिन सीड्सची पावडर जरी टाकली तरी थिक कन्सिस्टन्सी होते त्याची. ओके. मॅम आपला जी वेट लॉसची जर्नी असते त्यामध्ये झोपेचं कितपत इम्पॉर्टन्स आहे?
खूप इम्पॉर्टन्स असतं. झोप इज अ मस्ट. ओके, बेसिकली तुमचं सर्कायडन रिदम हे सगळं तुमच्या झोपेवर असतं. जर तुमचं झोप उशीर झाली आणि तुम्ही फारच कमी वेळ झोपला तर तुमची बॉडीचं जे रिदम असतं, सर्कायडन रिदम ज्याला आपण म्हणतो, जसं की आपला नॉर्मल क्लॉक असतो जसं बॉडी क्लॉक असतो, तर डेफिनेटली की आपण अडकायला लागतो, आपल्याला झोप यायला लागते चुकून. कुठल्याही वेळेस आपण वर्क करत असतो, आपल्याला लेझीनेस होतं ऑब्विसली, त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस व्हायला लागतात. जर मिनिमम 8 hours ऑफ स्लीप, 7 to 8 hours ऑफ स्लीप हे मस्ट असतं. तुम्ही हा ठीक आहे, एखाद्या 2 वेळेस तुमचं काही कामामुळे होत नसेल, इट्स फाईन. बट जर ते प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइमला जर होत असेल तर इट इज व्हेरी मच डेट्रिमेंटल टू हेल्थ, कारण की तुमचं ते वर्कला तेवढंच इफेक्ट करतं जेवढं ते बॉडीला इफेक्ट करतं. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात, कॉर्टिसॉल वाढतं, मग ते बरेचसे कॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे जर मी डिटेल मध्ये गेली तर आपल्याला त्याच्यातच नवीन एक टॉपिक निघून जाईल तो एक. ओके मॅम, आणि मेंटल हेल्थचा पण काही इम्पॅक्ट होतो का आपल्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये? हो, डेफिनेटली. स्ट्रेस, बेसिकली मेंटल वेलबिंग, आपलं डिप्रेशन, स्ट्रेस याच्यावरही आपलं फिजिकल वेलबिंग वर डिपेंड असतं. लोक जेव्हा डिप्रेशन मध्ये जातात कधी कधी खाणं सोडून देतात. काही जणांचं डिप्रेशन असं असतं की ते खूप खातात, त्यांना असं वाटतं की इमोशन्स आपण खाऊन जावेत म्हणून तर ते खातच जातात, जंक फूडवर मोस्टली फीस्ट करतात. स्ट्रेस पण असंच असतं की काही जणांना इतका स्ट्रेस येतो की ते खाणंच बंद करतात, किंवा मग ते इतका स्ट्रेस येतो की ते खायलाच लागतात. मग त्यांना भूक नसेल तरी ते कॅपॅसिटीच्या जास्त ते खायला लागतात. सो बेसिकली प्लीज बी हॅपी, हेल्दी, आणि जसं तुमचं मेंटल वेलबिंग असतं ते तसंच तुमच्या बॉडीला इफेक्ट देतं. ओके मॅम, आणि हॅपी राहण्यासाठी काही टिप्स? हॅपी राहण्यासाठी काही टिप्स म्हणजे काय, सी बेसिकली तुम्ही जे काही तुम्ही डे टू डे करत आहात ते तुम्हाला सॅटिस्फाय करते हे बघा. ठीक आहे, तुम्ही एक जोक ऐका, एनिवेज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर हँग आउट करा, तुमच्या फॅमिली बरोबर जास्त टाइम स्पेंड करा, तेवढंच तुमचं बूस्ट होतील हॉर्मोन्स, हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपण म्हणतो, सेरोटोनिन जे आहे. तुम्ही टाइम जितकं स्पेंड कराल तुमच्या फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, सोशल लाईफ जगाल तेवढी, तर तुम्हाला हॅपी राहायला काय लागतं. मॅम, काही सुपर फूड्स आहेत, किनोवा, शिया सीड्स, स्पिरुलिना, तर आर दे वर्थ द हाईप? आर दे वर्थ द हाईप? ओके, आता सध्या लोकांना किनोवा आणि चिया सीड्सचं खूप नॉलेज यायला लागलेलं आहे. बेसिकली यू विल फाइंड इट इन द मार्केट एज वेल. किनोवा इज अ टाइप ऑफ अ सिरियल बेसिकली, जे आधी आपल्याला एवढं माहिती नव्हतं. ते दिसायला असं छोटस ज्वारीचं कणसारखं दिसतं, ज्वारी किंवा मोस्ट प्रॉब्ली बाजरी सारखं ते दिसतं. ओके, बट इट्स ऑल्सो गुड सोर्स किनोवा, कारण की त्याच्यात प्रोटीन अमाऊंट जास्त आहे ऑब्विसली, पण नॉट नेसेसरी सगळ्यांनाच ते अफोर्डेबल असं नसतं. चिया सीड्सला लोकांना वाटतं, जेव्हा आपण चिया सीड्स सांगतो तर ते कन्फ्युज होतात सब्जा सीड्स मध्ये. सब्जा सीड्स तुळशीचे बिया. सो चिया सीड्स इज ऑल्सो गुड. त्याच्यात बेसिकली तुम्ही ते आता सध्या आजकाल जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते डेफिनेटली त्याचं पुडिंग बनवतात, तुम्ही तुमच्या ओट्स पॉरेज मध्ये टाकतात, कारण की ते फुगतात. सो इट इज गुड सोर्स ऑफ फायबर, इट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन ऑल्सो. नुसतं लोक आजकाल पाण्यात 1 चमचा टाकूनही ते दिवसभर ते 1 लिटर पाणी पितात, 2 लिटर पाणी पितात. सो डेफिनेटली इट इज ओके, पण डिपेंडिंग ज्यांना अवेलेबल असेल त्या लोकांनी फॉलो करायचं. स्पिरुलिनाचं अजून एवढं लोकांना माहिती नाहीये मार्केटमध्ये, कारण की ते खूप त्याच्या मागे आहे गोष्टी, म्हणजे असे लोकांना आवडतं तर ते घेतात अवेलेबल असेल तर, बिकॉज कारण की ते काही खूप स्वस्त नाही, इट्स अन एक्सपेन्सिव्ह आयटम इन द मार्केट. ऍटलीस्ट तुम्हाला चिया सीड्स आणि किनोवा थोडंफार अफोर्डेबल राहील, पण स्पिरुलिना अजून एवढं नाहीये. सो आय वुड से की जेवढं नॅचरल आपण नॉर्मली खातोय तसं खा. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही घेऊ शकता. मी रेकमेंड करेल चिया सीड्स इज ओके, कारण की ते सब्जा सीड्स सारखंच वर्क करतं. सो किनोवा ओके, घ्या, नका घेऊ. मी काही जनरली माझ्या क्लायंट्सला तर सांगत नाही किनोवा एज सच.
आतापर्यंत जितके आहेत त्यांना तर मी असंच काही सांगितलेलं नाही किनोवा किंवा ओट्स ज्यांना पॉसिबल असेल. आता ओट्स तर ऑब्विसली मार्केटमध्ये ऍडव्हर्टाईज केलाय म्हणून लोकांना ओट्स माहिती आहे. किनोवाचं अजून एवढं ऍडव्हर्टिजमेंट झालेली नाही आहे. लोकांना फक्त ते मार्केटमध्ये दिसतं, ते विचार करतात काय असतात, पण मग त्याचं काय करायचं हे त्यांना माहिती नसतं. सो जेवढं आधी आपल्याला आहे, आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी फॉलो करा. डेफिनेटली यू थिंक किनो इज नेसेसरी, यू कॅन इन्क्लूड इट इन युअर डाएट, बट देन तुम्हाला माहिती पाहिजे की ते कसं खायला पाहिजे. मॅम कीटो आणि लो कार्ब डाएट्स हे पण खूप सध्या व्हायरल लोक फॉलो करतात ते बघून ऑनलाईन. तर ते ऍक्च्युअल मध्ये सस्टेनेबल पण आहे की कसं आहे? आता लोकांचं जे सध्या मार्केटमध्ये आलं होतं कीटोचं 30 डे ऍप चॅलेंज. ओके, कीटो बेसिकली कीटो डाएट हे नॉर्मली लोकांनी फॉलो नाही करायला पाहिजे, कारण की इट इज अ डाएट विच इज गिवन टू पीपल हू सफर फ्रॉम इपिलेप्टिक सीजर्स, ज्यांना फिट्स येतात आपण जनरली म्हणतो. आणि हे डाएट बेसिकली आपण लहान मुलांना देतो, त्यांच्यामध्ये हे इपिलेप्टिक सीजर्सचं ट्रेंड म्हणजे त्यांच्यामध्ये होत असतं. कारण की त्या याच्यात कसं असतं की जेव्हा तुम्ही इट इज अ हाय फॅट डाएट, मॉडरेट प्रोटीन आणि लो कार्ब डाएट. बेसिकली कीटो डाएट जर आपण बघितलं तर लोकांना ते स्टार्टिंगला एकदम भारी वाटतं, वेट लॉसही दिसून येतो, पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की साइड बाय साइड तुम्ही तुमचे बॉडी मधले कीटोन लेवल्सही चेक करायला पाहिजे. कारण की ते सस्टेनेबली आपल्या लोकांसाठी याच्यासाठी नसतं, कारण की जर कीटोन लेवल्स जर वाढले आपल्या बॉडीमध्ये ते तेवढंच हार्मफुल असतं आपल्या शरीरात. ओके, सेकंडली जेव्हा लहान मुलांना ते दिलं जातं कीटो डाएट, त्यांच्या याच्यात त्यांचं रेग्युलरली मॉनिटर केलं जातं कीटोन लेवल्स, ब्लड कीटोन लेवल्स. ऑब्विसली त्यांची वाढली की त्यांनाही बंद करून टाकतो त्यांच्यासाठी. म्हणून ते अडल्ट्सला ठीक आहे, स्टार्टिंगला वाटतं इट इज गुड, इट इज फन, मस्त काहीतरी न्यू डाएट आहे, बट बेसिकली त्यांना महत्वाचं माहिती पाहिजे की इन्फॉर्मेशन बेसिक माहिती पाहिजे की कीटो डाएट हे बेसिकली इपिलेप्टिक सीजर्सच्या लोकांना दिलं जातं. ठीक आहे, लो कार्ब डाएट डेफिनेटली आय वोंट सजेस्ट, कारण की आपल्याला मेन जे एनर्जी लेवल मिळते आपल्या ब्रेनला जे मिळतं ते ऑब्विसली आपल्याला कार्ब्स मधनच मिळतं, ग्लुकोज ज्याला म्हणतो. सर्टन पॉइंटला ठीक आहे तुमचं फॉलो कर, तुमचं ब्रेन एखाद्या वेळेस फॅट्स मधनं घेईल पण तुमची एनर्जी, पण अगेन इट इज द सेम ऍज कीटोन लेवल्स तुमचं वाढू शकतं, कारण की कीटोन हे फॅटी ऍसिड्सचं ब्रेकडाऊनचं लास्ट पार्ट असतो. जर तुमच्या किडनीजला त्याचाही लोड आला की ते डॅमेजिंग असू शकतं. सो असे फॅट डाएट्स म्हणजे तुम्ही आधी जाणून घ्या, करायची गरज आहे. जसं मी प्रिव्हियसली सांगितले, प्लीज विजिट अ सर्टिफाईड डायटिशियन ऑर अ न्यूट्रिशनिस्ट. कुठलेही डाएट्स करण्याच्या आधी त्याचं महत्व जाणून घ्या आणि मगच ते फॉलो करा. त्याशिवाय असं जर दिसत असेल लोकांनी दाखवायचं आणि मग आपण करायचं, ते बॉडीवर काय डेट्रिमेंट होईल हे त्यांना नंतर लक्षात येत नाही. स्टार्टिंगला इनिशियली येस डेफिनेटली तुम्हाला वेट लॉस दिसेल, पण त्याच्यानंतरच तुम्ही जर नॉर्मल फूड खायला लागलं तर व्हॉट इज द यूज ऑफ दॅट डाएट. मॅम अजून एक असा क्वेश्चन होता माझा की आपण सर्वांना वाटतं की आम्ही तर घरातलंच जेवतो, तरी पण त्यांचा वेट गेनच होतोय. आणि आता जे हाऊस होल्ड म्हणजे आपले जे इंडियन हाऊस होल्ड त्याच्यामध्ये भाजी आणि पोळी हे जनरली बनवलं जातं. तर आणि सर्व जे मम्मीज आहेत, मदर्स आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या मुलाला भाजीपोळी खाऊ घालतोय तर तो हेल्दी राहील. पण असं बघण्यात आलं की घरचं जेवण करून पण वेट गेन होतोय. आणि मग नंतर आता मी एवढंच बघितलं की काही मग न्यूट्रिशनिस्ट आहेत जे काही कन्सल्टेशन घेत आहेत, तर मग ते त्याच्यात सांगतात की तुम्ही व्हीटला स्किप करा आणि पोळी नका खाऊ. ओके, हा, पोळी नका खाऊ किंवा भाजी सोबत तुम्ही दुसरे म्हणजे जे हे आहे ते खाऊ शकता. तर मग ते खरं आहे का की भाजी पोळी हे पोळी त्याच्यामध्ये स्किप केली पाहिजे आणि जे मम्मी जे आमची सांगतीये की तुम्ही भाजी पोळी खाता तर तू हेल्दी राहशील, तर ते नक्की वर्क करतं की ते वेट गेन मध्ये हे करते, कॉन्ट्रीब्युट करते? आता जसं बाकीचे डायटिशियन्स आणि न्यूट्रिशनिस्ट सांगते की तुम्ही पोळी स्किप करा, हे ऑब्विसली पोळीमध्ये ग्लुटन नावाचं प्रोटीन असतं, मग पोळी खायला पाहिजे, गुड इट इज. होता काय की डिपेंडिंग त्यांना कळत नाही की नॉर्मल जरी भाजी पोळी खाता तुम्ही हेल्दी राहाल,
डिपेंडिंग की बेसिकली काय त्यांचं वेट लॉस होत नाही. एक तर प्रोटीन सोर्स तुम्ही ऍड नाही करत आहे तुमच्या मील मध्ये, फक्त भाजी पोळीने असंच काही होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही प्रमाण किती टाकतात तेलाचं, व्हिजिबल ऑइल ज्याला आपण म्हणतो. ऑब्विसली कुकिंग ऑइल जे असतं, लोक खूप आपल्याला आपण ज्याला आपण आम भाषेत जिभेचे चोचले आपण जर म्हणू, तर आपण भरपूर आजकाल म्हणजे असं जर विचारलं तर बरेच जण म्हणतात की आम्हाला, मी जसं विचारते ऑब्विसली डाएट हिस्ट्री मध्ये की तुम्ही किती तेल खातात महिन्यातनं. काही जण म्हणतात आम्हाला 10 लिटर लागतं, काही जण म्हणतात आम्हाला 15 लिटर लागतं. डिपेंडिंग, फॅमिली मोठी असेल तर ठीक आहे, ते ऑब्विस आहे. पण लहान फॅमिलीज मध्ये, जी न्यूक्लिअर फॅमिलीज असतील, 4 मेंबर्स 6 मेंबर्स असतील, जर तुम्हाला 5 ते 10 लिटर एक महिन्यात लागते, म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचं किती तेलचा वापर होत आहे बेसिकली. प्लस नुसतंच भाजी पोळी तर नाही, तुम्ही ऍटलीस्ट डाळ तरी इंट्रोड्यूस करा तुमच्या मुलांमध्ये. नो नीड टू स्किप पोळी. ऑब्विसली पोरांना ठीक आहे, ऍडिशनली तुम्ही ज्वारीची भाकरी, नागलीची भाकरी, बाजरीची भाकरी इंट्रोड्यूस करा. दे आर ऑल्सो गुड सोर्सेस. ते कॉम्प्लेक्स फायबर्स असतात ऑब्विसली, त्याच्यातही चांगला आहे प्रोटीनही, पण प्रोटीन पेक्षा त्याच्या फायबर आहे. म्हणून तुम्ही पोळी द्या, एखाद्या वेळेस तुम्ही भाकरी द्या. तुम्ही काही ना काहीतरी चेंजेस करत राहा तुमच्या डाएट मध्ये. सो नो नीड टू स्किप व्हीट. ऑब्विसली मी पण चपाती खाते. मी सकाळी एखाद्या वेळेस जर चपाती खाल्ली तर मी रात्री भात खाते, किंवा रात्री जर दुपारी भात खाल्लं तर मी रात्री पोळी किंवा भाकरी खाते. मी तर आजपर्यंत कधी पोळी अशी स्किप नाही केलेली आहे. इव्हन आपण ऑब्विसली पराठे बनवतो तर ते व्हीट तर येतच. सो नो नीड टू स्किप व्हीट फ्लावर असं ऍज सच. ओके मॅम, डिटॉक्स डाएट हा मिथ आहे की रियालिटी आहे? तुम्ही डिटॉक्स डाएट ऍज इन काय म्हणायचे तुम्हाला? डिटॉक्स म्हणजे जसं की अशा काही डाएट्स रेकमेंड केले जातात की त्याच्याने तुमच्या बॉडीचे टॉक्सिन्स फ्लश आउट होतील पूर्णपणे, तर अशी पण काही डाएट असते का? बेसिकली एक गोष्ट लक्षात पाहिजे लोकांच्या, की आपली बॉडी नॅचरली डिटॉक्सिफिकेशन करते. ही एक मेन गोष्ट आहे. डेफिनेटली तुम्ही ऍडिशनली त्याच्यात तुम्ही डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या. लोकांचं तिथूनच फ्लश आउट सुरू होईल. ऑब्विसली जे लोक कमी पाणी पितात त्यांनी वाढवायला पाहिजे. सेकंडली फ्रुट्स आर ऑल्सो गुड सोर्सेस, ज्याच्याने डिटॉक्सिफिकेशन होतं. डिटॉक्स डाएट मध्ये युजली सांगितलं जातं फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स. ऑब्विसली हे तुम्ही नॉर्मल मध्ये खायला लागाल तर तुमची बॉडी डेफिनेटली डिटॉक्स करायला लागेल. सो ऍज सच कुठले डिटॉक्स, स्पेसिफिक डिटॉक्स डाएट फॉलो करण्याची गरज नाही आहे. तुमच्या नॉर्मल डाएट मध्ये जर तुम्ही भरपूर भाज्या, भरपूर फ्रुट्स खायला लागले की तुमचं ऑटोमॅटिकली डिटॉक्स होईल. सेकंडली ऑब्विसली एक्सरसाइज मी आधीपासून जे म्हणत आहे, वॉकिंग, जॉगिंग, रनिंग, स्विमिंग जे काही असेल ते डिटॉक्स करण्यात एकदम मस्त मदत करतं. सो फ्रुट्स खा, भाज्या खा, पाणी प्या, एक्सरसाइज करा. ऍज सच नो डिटॉक्स डाएट नीड्स टू बी फॉलोड. आपली बॉडी स्वतः डिटॉक्सिफिकेशन करत असते. लिव्हर इज द सोर्स ऑफ द ऑर्गन जे डिटॉक्सिफिकेशन करतं. सो वरतून आपण जिंजर आहे, गार्लिक आहे, हे असे आपण गोष्टी टाकतच असतो आपल्या जेवणात. ते तुमच्या लिव्हर डिटॉक्सिफिकेशन मध्ये हेल्प करतं. सो ऍज सच मी तर सांगेल की डिटॉक्स डाएट नका फॉलो करू, बट तुम्ही जे काही गोष्टी लागतात डिटॉक्सिफिकेशन साठी ते तुम्ही तुमच्या जनरल डाएट मध्ये इन्क्लूड करा. कारण की लोकांना जर विचारलं की अरे तुम्ही फ्रुट्स खाता का, नाही मॅडम आम्हाला फ्रुट्सच नाही खात, आम्हाला वेळच नाही मिळत, असं असतं. सो प्लीज तसं करू नका. नॉर्मली तुम्ही फ्रुट्स भरपूर इन्क्लूड करा, भरपूर भाज्या खा, तुमचं त्याच्यातच डिटॉक्सिफिकेशन करायला सुरुवात होईल. ओके. आणि मॅम, जेवताना आता एवढं बघितलं गेलंय की मुलं फोन बघत बघत जेवत असतात किंवा टीव्ही बघितल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही. आणि खूप अडल्ट मध्ये पण मी बघते की जे ऑफिस मध्ये असतात तर मग ते जेव्हा लंच ब्रेक आहे त्यांचा तर मग ते टीव्ही किंवा सिरीज लावून मग ते जेवण करतात. ओके, आमच्या ऑफिसमध्ये तसंच होतं. तर त्या केसमध्ये मला असं विचारायचं होतं की त्या केसमध्ये आपण जे जेवण करतोय तर त्याचा तितपत परिणाम होतो का, की त्याचे जे न्यूट्रिएंट ते आपल्या जेवणामध्ये जात, म्हणजे बॉडीला त्याचा काही कॉन्ट्रीब्युट होतं का, की माइंडफुल इटिंग जे आहे त्याचा कितपत इम्पॉर्टन्स आहे? बेसिकली माइंडफुल इटिंग हे खूप मोठी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. कारण की आपण जे खातो ते आपल्या अंगाला लागायला पाहिजे. ऑब्विसली जे आता आजकालचे मुलं आणि लोक जे टीव्ही बघतात किंवा त्यांचं फोन शिवाय होत नाही, खाणं होत नाही, ऑब्विसली
ते त्यांना कळत नाही की ते किती खातात, काय खातात. त्या गोष्टींमध्ये कसं असतं की एक तर जेवढं खायला पाहिजे त्याच्यापेक्षा एक तर तुम्ही डबल खातात. कारण की चाललंच आहे, चालली सी चला मला लागली भूक, तर त्याच्यात आपण बरंच काही खाऊन जातो. ओव्हर इटिंग होऊन जातं ऑब्विसली. आपल्याला लक्षात येत नाही की आपण काय खातोय, त्याचं काही टेस्ट आहे. माइंडफुल इटिंग म्हणजे की आपण कॉन्सन्ट्रेट करतो, आपण 32 वेळा चावून खातो. राईट. खाऊन जेवढं त्याच्याने आपल्याला टेस्ट कळते की कुठली भाजी, कुठलं पोळी, कसली काय टेस्ट आहे ऑब्विसली. त्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही खाल तर तुम्हाला जितकं खायचं तुम्ही तितकंच फोकस करून खाल. एक्स्ट्रा खाल्लं जाणार नाही किंवा कमी खाल्लं जाणार नाही. सो माइंडफुल इटिंग इज अ मस्ट. ओके मॅम, आणि जसं तुम्ही ओव्हर इटिंग बद्दल सांगितलं, हम्म. तर ते म्हणजे मी एवढंच बघितलं की स्ट्रेस जे लोक असतात ते जास्त ओव्हर इटिंग करतात. हम्म. तर त्यासाठी ओव्हर इटिंग थांबवण्यासाठी काही अशी टिप्स आहे का? ओव्हर इटिंग साठी कसं असतं, ते तुमच्या हॉर्मोन्सवर असतं. ठीक आहे, मी जसं डिप्रेशन मध्ये सांगितलं की बरेच जण डिप्रेशनच्या याच्यातही बरेचसं जंक खातात, खूप ओव्हर इटिंग पण होऊन जातं. बेसिकली ओव्हर इटिंग साठी काहीच नाही, तुम्ही नॉर्मली स्वतःला स्ट्रेस देणं बंद करा, किंवा तुम्ही एवढं नका बघू की काय खाताय काय आहे. बेसिकली मॉडरेशन मध्ये तुम्ही तुमच्या माइंडला सेट करा की मला जेवढी भूक लागली मी तेवढंच खायला पाहिजे. ओव्हर इटिंग व्हायला नको तर तुम्ही एक ग्लास आधी पाणी प्या. ओके. दॅट इज वन थिंग बिफोर इटिंग युअर फूड. तेवढंच तुमचं कंट्रोल पण होईल खाणं, तुमचं पोट भरलेलं राहील. ऑब्विसली तुम्ही फ्रुट्स खाल, व्हेजिटेबल सॅलड काही घ्या, सूप घ्या. फॉर एक्झाम्पल होममेड सूप. बेसिकली आय वुड नॉट रेकमेंड मार्केट सूप. होममेड सूप जे असतं ते जरी ऍज अ बेसिस म्हणून घेतलं मग तुमचं ऑब्विसली मॉडरेशन मध्ये खाणं होतं, कारण की तुमचं स्टमक हाफ फिल होऊन जातं. त्याच्यात ओव्हर इटिंग तुम्ही थांबवू शकता. ओके मॅम, आमच्या घरी आणि मोठे पण असे नेहमी म्हणतात की जेवताना इतकं खावं की त्यानंतर तेवढं जेवण तुला परत गेलं पाहिजे, खाल्लं गेलं पाहिजे. ओके, यावर Okay. तुमचं काय मत आहे? तुम्ही जेवढं खातात तेवढंच नेक्स्ट मील मध्ये खाल्लं गेलं पाहिजे, असं लोकांचं म्हणणं असतं. ओके, बेसिकली ते तुम्ही कितपत तुम्ही जितकं खाताय तुम्ही त्याचं तेवढंच तुम्ही बर्न आउट करताय का, हा माझा पहिला प्रश्न आहे. की तुम्ही जेवढं खाताय तुम्हाला वाटतंय का की ते तुम्ही तेवढं बर्न आउट करता आहात. आणि जर तुम्ही तेवढंच मील, तेवढंच हेल्दी, जर तेवढंच मील, तेवढेच कॅलरीजचं मील परत खाते तर ते तुमच्या बॉडीला किती डेट्रिमेंटल असेल. कदाचित जर तुम्ही 2-3-4 चपात्या, एक वाटी भात, डाळ, भरपूर थोडीशीच भाजी, थोडसच हे, तर काय उपयोग होईल जर तुम्ही काही करतच नसाल तर. ते नाही. बेसिकली लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ज्याला म्हणतो हॅव युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग, हॅव युअर लंच लाईक अ प्रिन्स, अँड हॅव युअर डिनर लाईक अ पॉपर. म्हणजे तुमचं हेवी ब्रेकफास्ट पाहिजे, थोडस लाईट, त्याच्यातून थोडस मीडियम तुमचं लंच पाहिजे, आणि सगळ्यात लाईट तुमचं हे डिनर पाहिजे. कारण की आपण डिनर झाल्यानंतर काही एक्सरसाइज असतात करत नाही, काही वर्कआउट नसतं, वॉकिंग काहीच नसते, लोक डायरेक्ट झोपायला जातात. सो ऑब्विसली हे फॉलो करा. ईट लाईक युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स, अँड डिनर लाईक अ पॉपर. जेवढं हलकं रात्रीचं जेवण तुम्हाला तेवढंच बरं वाटेल. हेवी जेवण झालं का तुम्हाला दुसऱ्या दिवशी तेवढंच हेवीनेस वाटतो बॉडीमध्ये. मॅम, काही प्री वर्कआउट मील्स आम्हाला सांगा की काय मील्स आम्ही प्री वर्कआउट घेऊ शकतो? प्री वर्कआउट मील्स इज बेसिकली जे तुम्हाला एनर्जी असं पटकन देते. सो ऑब्विसली तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. बनाना इज अ गुड सोर्स ऑब्विसली. त्याच्याबरोबर ज्यांना असेल तर तुम्ही पीनट बटर घेऊ शकता. नॉट कंपल्सरी सगळ्यांनी पीनट बटर खायलाच पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेस एक ओपन सँडविच खाऊ शकता. जे जे तुम्हाला असं पटकन एनर्जी देणार आहे त्याला प्री वर्कआउट मील्स बेसिकली म्हणतात. सो तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. तुम्ही प्री वर्कआउट मध्ये इवन तुम्ही नट्स आणि एग खाऊ शकता. आणि आहेत म्हणजे असं, किंवा मग तुम्ही कुठले एक जनरली लोक एनर्जी ड्रिंक घेतात, त्यांना वाटतं की त्याच्याने मिळतं, पण ते काही
सस्टेनेबल नसतं ऑब्विसली. पोस्ट वर्कआउट मील्स इज बेसिकली मील्स ज्याला आपण म्हणतो की जे विदिन 30 मिनिट्स ऑफ द एक्सरसाइज खायला पाहिजे डेफिनेटली, कारण की तुम्ही मसल्सला तेवढं स्ट्रेन दिलेला असतो, तर मसल रिपेअरिंग आणि बिल्डिंगला ते उपयोगी पाहिजे. म्हणून पोस्ट वर्कआउट मील्स हे बेसिकली प्रोटीन रिच असतात. तुम्ही दही आणि फ्रुट्स खाऊ शकता. तुम्ही एखाद्या वेळेस घरी बनवलेलं ग्रॅन्युला बार असतं ते खाऊ शकता. ते तुम्ही काय ओट्स आहे, तुम्ही डेट्स आहे, त्याचं बेसिस तुम्ही थोडस खाकरासारखं काहीतरी ठेवू शकता, किंवा हे तुम्ही तसं करू शकता, किंवा तुम्ही ओट्स पॉरिज घेऊ शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही ब्रेकफास्ट, किंवा तुम्ही ब्रेकफास्ट जर तुमचं वर्कआउट ब्रेकफास्टच्या आधी होत असेल तर ऑब्विसली ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही मग मूग दाल चिला घ्या, किंवा तुम्ही ऑमलेट खा, 2 बॉइल्ड एग्स, तुम्ही पोहे किंवा त्याच्याबरोबर सबस्टिट्यूट 2 बॉइल्ड एग्स, 3 मोस्टली 2 बॉइल्ड एग्स ऑब्विसली, 3 नाही 2 बॉइल्ड एग्स, असं प्रोटीन सबस्टिट्यूट काहीतरी पाहिजे. किंवा तुम्ही दूध घेऊ शकता त्याच्यात हळद टाकून. ते म्हणजे जेवढं रिकव्हरी, म्हणजे हळदीचं दूध कसं राहील ते तुमच्या बॉडीला मसल्सला रिपेअरलाही मदत करेल, आणि इन्फ्लमेशन जे होते एक्सरसाइज करून ते लई ते हेल्प करतात थांबवण्यासाठी. ओके मॅम, आता प्रोटीन वरनं मला आठवलं, प्रोटीन बद्दल असा एक क्वेश्चन आहे मॅम, की जे लोक जिम करतायत तर हे नेसेसरी आहे की सर्वांनीच प्रोटीन घेतलं पाहिजे? प्रोटीन इज ऑब्विसली अ मस्ट. ओके, सगळ्यांनी, म्हणजे तुमचं म्हणणे प्रोटीन पावडर का? येस, पावडरचं मी विचार. नॉट एव्हरीवन हॅज टू टेक बेसिकली, कारण की जेवढा आपण एक्सरसाइज करतोय, जेवढा आपण ऍक्च्युली प्रोटीन कन्झ्युम करतोय, तेवढा आपण त्याची गरज आहे का हे एक बघायला पाहिजे. प्रोटीन इज अ मस्ट. आपण नॉर्मल जे जेवण करतो त्याच्यात खूपच कमी प्रोटीन असतं, कारण की आपण प्रोटीन सोर्सेस तेवढे इन्क्लूड करत नाही. आपण म्हणतो की ठीक आहे, मी 1 वाटी डाळ खाल्ली, काय प्रोटीन मिळते? हार्डली 5-4 ग्राम, दॅट्स इट, दिवसभरात ना ते पण. ठीक आहे, क्वचित लोक दूध पितात, दूध पण आता पित नाही, ते चहा मध्ये घेतात. चहा तर दुधाचा असतो, तर त्यांना वाटतं की अरे वा, चहा पिली की मला प्रोटीन मिळतं, हे कारण की दुधाने बनलेले ऑब्विसली. तर हे काही नाही, तुम्ही भरपूर तुम्ही नाहीच, तुम्ही पूर्णच व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही सोयाबीन खाऊ शकता, तुम्ही डाळ भात खाऊ शकता. कारण की बघा, भातात सगळ्याच डाळीमध्ये सगळेच प्रोटीन असतात, किंवा ज्याला आपण प्रोटीनचं जे मॉलिक्युलर फॉर्म, ज्याला अमिनो ऍसिड्स म्हणतो आपण, ते काही सगळ्याच डाळीमध्ये सगळेच प्रेझेंट नसतात. तर त्याचा सबस्टिट्यूट तुम्ही पोळी भात, ज्याच्यात दुसरे प्रोटीन्स पण असतात, ते इन्क्लूड करू शकता. प्रोटीन पावडर ऍज गरज नाही आहे, कारण की जे लोक जिम करतात बेसिकली त्यांचं तेवढं ट्रेनिंग होतं, म्हणून त्यांना ते प्रोटीन पावडर घेतात. कारण की जर तुम्ही कुठलंही हेवी वर्कआउट सोडून दिल्यानंतर जरी तुम्ही प्रोटीन पावडर घेताय, ते बाकी नंतर काहीच होणार नाही. ते प्रोटीन तुमचं डायरेक्टली नंतर फॅट मध्ये कन्वर्ट होईल, कारण की तुमची बॉडी तेवढी युटिलाइज करत नाही आहे. मॅम, आता सध्या व्हायरल चॅलेंजेस चालू आहे, 21 डेज चॅलेंज, ओके, 21 डेज 21 वेट लॉस जर्नी, असे चॅलेंजेस चालू आहेत, यावर तुमचं काय मत आहे? अगेन 21 डेज मध्ये तुम्ही काय खाताय हे महत्वाचं आहे. तुम्ही जर फारच एकदमच कमी खाताय, अगेन इट्स अ फॅट डाएट वन्स अगेन. 21 डे चॅलेंज जे लोक 21 डेज मध्ये बरेचसे 10 kgs 15 kgs त्यांचं जे कमी होत आहे, काय तुम्ही एकदम लो इन कॅलरी खायला लागला का तुम्हाला लगेच इफेक्ट जाणून येतो. जे लोक एक्सरसाइज करत नाही, जे लोक डाएट फॉलो करत नाही, म्हणजे व्यवस्थित खात नाही, त्यांच्यामध्ये ते दिसून येईल तुम्हाला लगेच चेंजेस. पण अगेन ऍट अ सर्टन पॉइंट ते तुमच्या बॉडीला नंतर काही हेल्प करणार नाही. कारण की जर तुम्ही 21 डेज चॅलेंज केलं आणि तुम्ही म्हणलं ठीक आहे मी आता झाली बारीक आणि मी नॉर्मल खायला लागली, की तुमचं कॅलरीज तेवढंच गेन होतं आणि तुम्ही लगेच पटकन वेट वाढवतात. मग तुम्हाला असं वाटतं की मी काय केलं, अँड देन इट बिकम्स अ कंटिन्युअस सायकल, की मी परत ते चॅलेंज करेल, परत मी वेट लॉस करेल, परत मी, तर तुमचं नंतर एका पॉइंटला बॉडीचं वेट स्टक होऊन जातं बेसिकली, कारण की तुमची बॉडी पण एक्झॉस्ट होऊन जाते ते करून सारखं तेच रिपीट. सो ठीक आहे, तुम्हाला आता लोकांना ते गंमत वाटते 21 डेज चॅलेंज करण्याची, बट अगेन तुम्ही डायटिशियन कडे जाता, तुम्हाला वाटते की तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं आणि ते सस्टेनेबल राहायला पाहिजे, म्हणून she'll give you a personalized diet जे तुमच्या बॉडीला सुटेबल आहे, जे तुमच्या लाईक्स डिसलाईक्स नीड्सला फोकस करतं.
तुम्ही वरच्या वर डाएट्स असे फॉलो करून सगळ्यांना, मी जसं आधी प्रिव्हियसली सांगितलं, सगळ्यांना सगळं डाएट प्लॅन सूट होत नाही. तुम्ही जनरलाइज डाएट प्लॅन सगळ्यांना सूट होत नाही. प्रत्येकाची मेटाबॉलिझम, प्रत्येकाचं खाणं पिणं सगळं चेंजेस वेगळे वेगळे असतात. सो ते काही सगळ्यांनाच काही उपयोगी नसतात. मॅम आता खूप सारे सेलिब्रिटीज त्यांची डाएट टाकतात ऑनलाईन आणि लोक ते ब्लाइंडली फॉलो करतात. त्यावर तुमचं काय मत आहे? एक लक्षात ठेवा बेसिकली की जितके तुम्ही सेलिब्रिटीज, अक्षय कुमार असो किंवा करीना कपूर असो किंवा कोणी असो, दे ऑल्सो फॉलो न्यूट्रिशनिस्ट अँड अ डायटिशियन. ऑब्विसली ते काही असंच त्यांच्या मनमर्जीचं काही करत नाही. सो त्यांना जे त्यांच्या डायटिशियननी रेकमेंड केलेलं असतं ते लोक ते फॉलो करतात. नॉट नेसेसरीली की तुम्हाला तेच डाएट त्यांनी जे दिलेलं आहे ते तुम्हालाही सूट होईल. हो, जसं की आता आपण बघितलं होतं की ऋतुजा दिवेकर जे आमचे आहेत डायटिशियन, द मेन सेलिब्रिटी डायटिशियन, जेव्हा करीना कपूरने 0 फिगर केलं होतं तर सगळ्या लोकांमध्ये ते फॅट चढलं होतं फिमेल्स मध्ये की 0 फिगरचं करायचं बेसिकली. सो एक थिंग असं असतं की ते खूप स्ट्रिक्ट डाएट आहे. ते तुमच्या सगळ्यांशी रिलेटेड होऊ नाही शकत, सगळेच करू नाही शकत ते चॅलेंजेस. ऑब्विसली इवन करीना कपूर सेट की नंतर एक बरेच वर्षानंतर तिने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी ते 0 फिगर चॅलेंज साठी तो जो डाएट केला होता तो काही खूप सोपा नव्हता माझ्यासाठी. ऑब्विसली तर सेलिब्रिटीज जे डाएट टाकतात हे पण तुम्ही खरंच लक्षात घ्या की दे आर फॉलोइंग देअर सर्टिफाईड डायटिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट ऍडवाइस. दे आर नॉट जस्ट ब्लाइंडली फॉलोइंग एनीबडी एल्स. सो तुम्ही जेवढं तुम्ही डायटिशियनला सांगाल, तुम्ही जेवढं भेटाल तेवढंच तुम्हाला ते युजफुल राहील. मॅम आणि चीट मील्स बद्दल तुमचं काय मत आहे की ते व्हॅलिड असतात का? चीट मील्स ऑब्विसली काही गोष्टींसाठी इट इज अ गुड थिंग की तुम्हाला जे लोक स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी ते एकदम रिलॅक्सिंग होऊन जातं वन्स इन अ वाईल. ऑब्विसली त्यांना चांगलं वाटतं, त्यांना ते आनंदित होतात की अरे वा काहीतरी मी चीट मील केलेलं आहे. त्यांना काहीच वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इट कॅन लीड टू अ हार्मफुल थिंग ऑल्सो. ऑब्विसली जर तुम्ही चीट मील्स आता वाटतं की चला आज मी खाल्लं, ठीक आहे आज माझा चीट मील झाला, परत तुम्ही 2-1 दिवस फॉलो केलं जरी डाएट केलं की तुम्हाला वाटतं नाही आज परत चीट मील करूयात, तर तुमची कन्सिस्टन्सी मग त्या डाएटची राहत नाही. ठीक आहे. काही जणांना ते चीट मील्स इन्क्लूड करून त्यांना गिल्टी वाटायला लागतं, त्यांना शेम यायला लागतं की मी खूपच खाते आहे, जे माझं चालू होतं मी त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरंच खायला लागलेली आहे. आणि बेसिकली चीट मील्स मध्ये युजली लोक जंक फूडला जातात अट्रॅक्शन, कारण की तुम्ही जेव्हा जे लोक स्ट्रिक्ट डाएट करतात जे जनरली अवॉइड इटिंग जंक फूड, आईस्क्रीम असेल, बर्गर्स, पिझ्झा जे काही असेल, हे जे नॉर्मल आपलं जे असतं स्ट्रीट फूड, तर तुम्ही जे जास्त खायला लागतं मग तुम्हाला गिल्ट वाटायला लागतं आणि तुम्हाला शेमफुल असं वाटतं की मी का खाल्लं हे, माझं चालू होतं हा डाएट आणि सडनली मला का ती क्रेविंग झाली. ऑब्विसली तुमचे क्रेविंग्स पण त्याच्यामुळे वाढून जातात. सो जर तुम्हाला चीट मील्स इन्क्लूड करायचंच असेल तर आय वुड सजेस्ट की ते तुम्ही मॉडरेशन मध्ये ठेवा. एकदमच असं ते, कारण की कसं असतं ते लोकांना ते असं पिंजऱ्यातनं सुटल्यासारखं फिलिंग येतं जेव्हा ते चीट मील सुरू करतात बेसिकली. कारण की जर तुम्ही फॉलो करत आहात खूप स्ट्रिक्ट डाएट, अति स्ट्रिक्ट डाएट ज्याला आपण म्हणतो, आणि ते मग ते त्यांना ते असं म्हणतात की पंछी को कैद पिंजरे से भागने की जो घाई होती है, तसंच ते आपल्यासारखं होतं की आपल्याला इथे पिंजऱ्यातनं बाहेर पडायचं असतं स्ट्रिक्ट डाएटच्या. तर ते काही करायची गरज नाही. तुम्ही मॉडरेशन मध्ये डेफिनेटली तुमच्या लाईफ मध्ये इन्क्लूड करू शकता. तुम्ही एक्सरसाइज करा. ऑब्विसली एक्सरसाइज विल हेल्प यू अ लॉट. आणि असं बघा तुम्ही जे चीट मील आहे की ते तुम्हाला खूप जास्त त्रास नाही देणार तुमच्या शरीराला. खूप जास्त शुगर हाईक्स किंवा हाय कॅलरीज नका घेऊ. एखाद्या वेळेस इज ओके, नॉट एव्हरी टाइम. सो ओके, चीट मील्स येस वन्स इन अ वाईल इज फाईन, बट इन मॉडरेशन. आणि जे तुमच्या जे ऑनगोईंग गोष्टी तुम्ही करत आहात तुमच्या हेल्थसाठी ते त्याचं डेट्रिमेंटल व्हायला नको म्हणूनच. मॅम आणि ब्रेन बूस्टर्स काही सुपर फूड्स असतील जे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढवतात, ते आम्हाला सांगा.
आता बेसिकली ब्रेन साठी युजली फिश इज अ गुड सोर्स, कारण की फिश मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, ज्याच्यात बेसिकली DHA असतं. तर DHA इज कन्सिडर्ड ऍज अ गुड सोर्स ऑफ ब्रेन बुस्टिंग थिंग. पण ते सगळेच फिश नाही खाऊ शकत ऑब्विसली. त्याचा अल्टरनेटिव्ह गोष्ट आहे की तुम्ही फ्लेक्सीड्स, जवस आहे, किंवा तुम्ही मस्टर्ड सीड्स जे आहे ते काय, आपण दररोजला आपल्या जेवणात मोहरी खातच असतो. दोज आर ऑल्सो गुड. तुम्ही बऱ्यापैकी स्पिनेच आहे, जे डार्क लिफी व्हेजिटेबल्स आहेत, दे कॅन ऑल्सो वर्क एज अ गुड ब्रेन सोर्स. ऑब्विसली नट्स मध्ये वॉलनट्स आहेत, बदाम आहे, हे तुम्ही नट्स इन्क्लूड करा. बाकी एज सच तुम्ही मग काय सुपर फूड्स आहेत सच नाही, जे डेली फूड्स आहेत ते तुम्ही ऍटलीस्ट स्टार्टिंगला तुम्ही तुमच्या डाएट मध्ये ते इन्क्लूड करायचे. तुम्ही एव्हरीडे मील खाताय त्याच्यात इन्क्लूड करायला लागा, मग तुम्हाला ऑब्विसली त्याच्यात तुम्हाला मदत होईल. कारण की काय होतं, आपण जनरली भाजी पोळी डाळ भात झालं की झालं माझं जेवण संपलं, हे माझं डाएट आहे. ना तुम्ही बदाम खाताय, ना तुम्ही ऍडिशनली फ्रुट्स खातायत, काहीच खात नाही आहे. सो ऑब्विसली तुम्ही हे हळूहळू गोष्टी इन्क्लूड करायला लागाल, सो तुम्हाला चेंजेस दिसून येतील. मॅम खूप छान डिस्कशन आपलं झालं, खूप सारं डाएट बद्दल, न्यूट्रिशन बद्दल आज मला आणि आमच्या प्रेक्षकांना माहिती मिळाली. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी आर व्हेरी थँकफुल टू यू. आणि शेवटी मॅम तुम्ही काय मेसेज द्याल आमच्या पूर्ण ऑडियन्सला? मी असं सांगेल की ऑब्विसली तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या. आजकाल लोकांना अवेअरनेस खूप व्हायला लागलेला आहे की हेल्थ काय असतं काय नसतं. ऑब्विसली म्हणून त्यांच्यानी डिमांड्स पण वाढलेल्या आहेत डायटिशियनच्या. सो आय वुड रेकमेंड की जरी तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल, प्लीज विजिट अ सर्टिफाईड डायटिशियन. न्यूट्रिशनिस्ट जे कोणी असेल ते तुम्हाला पर्सनली गाईड करतील. ते तुमच्या नीड्स, तुमच्या नेसेसिटीसाठी, तुमच्या लाईक्स डिसलाईक्सवर फोकस करून. ऑब्विसली लोकांना काही अलर्जिक गोष्टी पण असतात, फूड अलर्जीज पण असतात, त्याचं ध्यान ठेवून तुमची मेडिकल हिस्ट्री बघून, डाएट हिस्ट्री बघूनच तुम्हाला ते पर्सनलाइज अप्रोच देतात, काही असं जनरली देत नाही. सो तुम्ही जनरल ऍडवाइस फॉलो नका करू, हे एक मी सांगेल, कारण की ते सगळ्यांना सुटेबल असतं असं काही नसतं. सो डू विजिट अ डायटिशियन फॉर एनिथिंग यू रिक्वायर. तुम्ही ऑब्विसली मलाही कॉन्टॅक्ट करू शकता की तुम्हाला जर यायचंच असेल भेटायला, मी केव्हाही अवेलेबल असते. Thank you so much. थँक्यू. Thank you so much everyone for listening and joining us. And thank you so much ma'am for coming on. थँक्यू.